कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण पिता
हरि जय जय राम 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 जय जय राम जय जय राम हरि 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 जय जय सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले साधनी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले साधनी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगरे वापर देवी बरे सर्व सुखाचे आगरे वापर देवी सर्व सुखाचे आगरे वापर देवी बरे सर्व सुखाचे आगरे वापर देवी बरे सर्व सुखाचे आगरे वापर देवी बरे तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर देवी बरे तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय दोरा देशाचा दोरा कुठला आयुष्याचा दोरा कुठला देशाचा दोरा हे वाऊगा पसारा 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 कुठला आयुष्याचा दोरा आयुष्याचा दोरा
टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे अंती होती पाठ मोरे भजत खोरे भजत खोरा भजत खोरे भजत खोर माझे माझे म्हणती घरे माझे म्हणती घर माझे माझे म्हणती घर माझे माझे म्हणती घर माझे माझे म्हणती घर आपण पळती रांडा पोरे आपण पळती रांडा पोरे आपण पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे अंती होती पाठ मोरे आगे होते पार पोरे आगे होते पार पोरे होते पार पोरे आगे होते पार पोरे हो पार भोगाए
तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा, टाकून पळते रांडा पोरे, अंती होती पाठमोरे. अवघे सुखाचे सांगाती, अवघे सुखाचे सांगाती, कोणी कामा नयेती, टाकून पळते रांडा पोरे, अंती होती पाठमोरे. चोखा म्हणे फजित खोर, चोखा म्हणे फजित खोर, माझे माझे म्हणती घर, टाकून पळते रांडा पोरे, अंती होती पाठमोरे. विठ्ठल ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. दृढ माझे मन येथे राखावे बांधून, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. तुका म्हणे वाटे आता फुटू देऊ नको फाटे, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म, गुरुर् साक्षात परब्रह्म, गुरुर् साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. महायोग पीठे तटे विमरत्यं परं पुंडरीकाय दातोन्मुनिम्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गकारो प्रथमनमः. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी मानी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया.
ओम बालार्क प्रभमिंद्र नील जटिलं भस्मांग रागोज्वलं शांतं नाद विलीन चत्पवनं शार्दूल शर्मंबरं ब्रह्मज्ञे सनकादिवि परिवृत्तं सिद्धये समाराधितं दत्तात्रयमुपास्महे हृदि मुदा ध्येय सदा योगिभिः नमन माझे गुरुराया माझे गुरुराया माझे गुरुराया माझे गुरुराया खोर माझे माझे मनती घर टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय प्राप्त घटिका तुम्हा संत सज्जनांच्या मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग अधिकार संपन्न श्री संत चोखोबा महाराज यांचा आयुष्याचं निर्मूलन करणारा सुंदर असा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामधून चोखा महाराज सांगतात की तुटला आयुष्याचा दोरा, एकदा का आयुष्याचा आपल्या दोरा तुटला तो कशानेही जोडता येत नाही. आणि नंतर आपण ज्यांना माझे माझे म्हणतो ना ते सर्व काय करतात, टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे. कारण जो पसारा पडलेला असतो त्या पसाऱ्याला टाकून ते निघून जातात. कारण ज्यांना आपण माझं माझं म्हणतो, आपले सगळे सोयरे नातेवाईक आपल्या घरातील सर्व मंडळी अवघे सुखाचे सांगाती सर्व सुखात वाटेकरी होतात, परंतु दुःखात कोणीही वाटेकरी होत नाही आणि शेवटी आपले कोणीही कामाला येत नाही. असे जे आहेत चोखा महाराज त्यांना काय म्हणतात, ते फजित खोर आहे. चोखा म्हणे फजित खोर माझे माझे म्हणती घर टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरी. विठ्ठल 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 अभंग चोखा महाराजांचा आहे. कारण चोखा महाराज सहसा चोखा महाराजांचा अभंग सहसा कोणी या कार्यक्रमासाठी घेत नाही, परंतु चोखा महाराजांचा अधिकार जर पाहिला तो खूप मोठा अधिकार आहे. किती मोठा अधिकार आहे. अहो चोखा महाराज ज्यावेळी विशीचं बांधकाम करत होते त्यांच्या गावामध्ये आणि अचानक ती भिंत ढासळली. ती भिंत ढासळून त्या खाली त्यांचा अंत झाला, तरी सुद्धा त्यांचे हाडं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. स्वतः भगवंताने सांगितलं नामदेवाला, अरे नामदेवा माझ्या चोखाचे हाडे घेऊन ये. नामदेव महाराज म्हणले, भगवंता त्या ठिकाणी बरेच लोक गाडले गेले, मग नेमके चोखा महाराजांचे चोखाचे हाडे मी कसे आणू. मग भगवंता म्हटले, तू एकच काम कर, तू प्रत्येक हाड घ्यायचं आणि ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघल झाला
त्या गिरजाईचं बाळंत केलं. सोयराबाई, हा सोयराबाईचं बाळंत केलं. एवढा अधिकार त्यांचा आहे. का केलं? कारण चोखोबा महाराज अखंड नामस्मरण करत होते. मग आपण केल्यानंतर होणार नाही का? आपल्याला सहाय्य करणार नाही का भगवंत? करेल ना, परंतु आपण केलं पाहिजे. उन्हात बसलं की बसा ना सावलीला. विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा, सर्वांना माहीत आहे, तरी सुद्धा वाक्याचं कर्तव्य आहे. आज 1 वर्षापूर्वी मोठे परिवारातील एक व्यक्तिमत्व कैलासवासी बाळासाहेब अंबादास मोठे, वय वर्ष 62, यांना आपली देहयात्रा सोडून जावं लागलं. त्यांच्या पाठीमागं असणारा परिवार, त्यांची आई गंगा भागीरथी उज्ज्वलाबाई अंबादास मोठे, आई सुद्धा अजून आहे. कुठे आहे आई? साऊ गंगा भागीरथी ललिता बाळासाहेब मोठे, यांची पत्नी श्री विलास बाळासाहेब मोठे, मुलगा सौ धनश्री प्रशांत जावरे, मुलगी सौ मयुरी अक्षय वाघ, मुलगी श्री हौसराव अंबादास मोठे, भाऊ श्री बंडू अंबादास मोठे, भाऊ श्री गणेश निवृत्ती मोठे, भाऊ संदीप निवृत्ती मोठे, भाऊ श्री नामदेव भगवान मोठे, भाऊ श्री रमेश भगवान मोठे, भाऊ श्री जनार्दन भगवान मोठे, भाऊ. त्यांच्या पाठीमागं आई आहे, पत्नी आहे, एक मुलगा आहे, 2 मुली आहेत आणि इतर भाऊ आहेत. त्या सर्वांना सोडून त्यांना एक दिवस जावं लागलं. कारण जो जन्माला आलाय ना त्याला एक दिवस जायचंय. माऊली सांगतात, देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. कारण जन्म मृत्यू हा सोहळा, कारण आपल्या जीवनामध्ये 3 सोहळे होतात. किती सोहळे होतात? 3 सोहळे होतात. तसे सोहळे अनेक आहेत, परंतु महत्वाचे 3 सोहळे कोणते कोणते? पहिला लग्न सोहळा आहे, पहिला जन्माचा सोहळा आहे. पहिला जन्माचा सोहळा आपल्या सर्वांचा झालेला आहे. त्याच्यानंतर लग्न सोहळा. आता लग्न सोहळा हा गौ नाही, कोणाचा होतो कोणाचा होतही नाही, त्याला कारण अनेक आहे. परंतु 2 असे सोहळे, एक जन्माचा सोहळा आणि एक मृत्यूचा सोहळा. आता जन्माचा सोहळा आपल्या सर्वांचा झालेला आहे, परंतु मृत्यूचा सोहळा झालेला आहे का? होणार आहे का नाही? असं कोणी आहे का मी मरणारच नाही आहे का? नाही ना. सर्वांना जायचंय, सर्व जाणार आहे. आजपर्यंत या मृत्यूच्या ओघामधून कोणीही वाचू शकले नाही. पीर मर गए, पैगंबर मर गए जिंदा जोगी. पीर मर गए, पैगंबर मर गए जिंदा जोगी. जपी तपी संन्यासी मर गए हकीम योगी. सर्व गेले, गेले बहुत वैभवाचे, गेले बहुत आयुष्याचे, गेले अगाध महिमेचे मृत्यूपंथे, गेले बुद्धीचे चालक, गेले युक्तीचे तार्किक, गेले युक्तीचे तार्किक तर्कवादी, गेले तापसांचे भार, गेले संन्यासी अपार, गेले विचार करते साचार मृत्यूपंथे. 9वीं मर गए, 10वीं मर गए, मर गए सत्याग्रही. 9वीं मर गए, 10वीं मर गए,
मातेचं उदर. मातेच्या उदरामधून प्रत्येकाला जन्म घ्यावा लागतो. आपला खरा प्रवास सांगू का कसा आहे? खरा प्रवास महत्वाचा, मातेच्या उदरामधून बाहेर निघायचं आणि मातेच्या उदरात शिरायचं. बस एवढाच प्रवास आहे आपला. परंतु जन्म घेण्यासाठी मातेचं उदर आहे, एकच ठिकाण आहे. परंतु मृत्यूसाठी अनेक ठिकाण आहेत, अनेक ठिकाण आहेत. कोण कुठं जाईल, कसा जाईल, कधी जाईल याचा भरवसा नाही. क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा. हरे सावध मायाशा, वारे सावध थोडा मायाशा. काही नकले मंगळा पडला फासा, काही नकलेला गळा पडला फासा. पुढे हुशार थोरा एव सदा. राम राम स्मरा, राम राम स्मरा. हे हुशार थोरा हे बळराज. राम राम. काही नसले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसागा. राम राम स्मरा कधी मधी. आधी आधी चुकल्यावर सांगत ना बरं. आधी आधी. परंतु आपलं कसं आहे, आपलं कसं आहे, जेवायला आधी, झोपायला मधी आणि भजनाला कधी मधी. असं आहे आपलं. आपल्याला गरज वाटत नाही का? गरज वाटत नाही, वाटते ना. करूशी वाटत नाही का? मग करत नाही का? करतोय. कधी करताय? अहो त्याच्यासाठी आपल्याला वेळ काढावा लागतो. भजन करण्यासाठी आपल्याला वेळ काढावा लागतो. पण ज्याचं भजन करायचं आहे त्याची ओळख आहे का आपली? आपण भजन कोणाचं करतो? भगवंताचं करतो. तो कुठे आहे? आपल्या जवळ आहे. दाखवा बरं. येतो का दाखवायला? मग त्याला जर पाहायचं असेल तर काय करावं लागेल? गुरुचरण ठेविता भाव. गुरुचरण ठेविता भाव. गुरुचरण ठेविता भाव. गुरुचरण ठेविता भाव. मी याच्या अगोदर सांगत होतो. काय सांगत होतो? म्हणा कीर्तन. मी सांगत होतो की जन्म घेण्यासाठी एकच मार्ग आहे आणि जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. परंतु त्यातही महत्वाचे 2 मार्ग सांगणार आहे. महत्वाचे 2 मार्ग. असे अनादी या दोही वाटा. कारण माऊली सांगतात की 2 मार्ग आहेत. एक मार्ग आहे आर्चेरादी मार्ग आणि दुसरा मार्ग आहे धूम्र मार्ग. आर्चेरादी मार्ग म्हणजे देव मार्ग आणि धूम्र मार्ग म्हणजे यम मार्ग. कोणता मार्ग? यम मार्ग. मग आता आपण ठरवायचं की आपल्याला देव मार्गाने जायचं का यम मार्गाने जायचं.
प्रत्येकाने ठरवायचंय, कारण आपल्याला प्रत्येकाला जायचंय. आपण इथं राहायला आलो नाही. आपण सर्व कोण आहोत? पाहुणे आहोत. कोणाचे पाहुणे आहोत? यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा, प्राणी होय यमाचा पाहुणा. हरिविना जन्म नरकाची पैदाना, हरिविना जन्म नरकाची पैदाना, हरिविना जन्म नरकाची पैदाना. शांती दया पाहुणा हरी करी. मग आपल्याला नेमकं कोणाचा पाहुणा व्हायचंय? देवाचा पाहुणा व्हायचंय का यमाचा व्हायचंय? आपण प्रत्येकाने ठरवायचंय. मग जर आपल्याला देवाचा पाहुणा व्हायचा असेल तर त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल, आणि यमाचा पाहुणा व्हायचा असेल तर त्याच्यासाठी काही नाही केलं तरी चालेल, तो जाणारच आहे. परंतु कोणाला वाटत नाही यमाचा पाहुणा व्हावा, देवाचा पाहुणा व्हावा असं वाटतं प्रत्येकाला, आहे का नाही? कारण देव सगळ्याला आवडतो. आवडतो ना? सगळ्याला आवडतो. कोणाला आवडतो? कोणाला वाटतं देव आमच्या घरी यावा? सगळ्याला आवडतं ना. मग कोणाला वाटतं आम्ही देवा घरी जावा? कोणालाच वाटत नाही. कारण देवा घरी जायचं म्हटलं की चौघाच्या खांद्यावर जावं लागतं. म्हणून देवाच्या घरी जाऊ वाटत नाही, परंतु देव आमच्या घरी यावा असं वाटतं. मग देव तुमच्या घरात नाही का? आहे ना, देव तुमच्या घरात आहे, परंतु आपण त्यांना विसरलो का नाही? विसरली दया थोर झाली हानी, विसरली दया थोर झाली हानी, विसरली दया थोर झाली हानी, विसरली दया थोर झाली हानी. बसतील खाणे चौऱ्याशीच्या, बसतील खाणे चौऱ्याशीच्या, विसरली दया थोर झाली हानी, विसरली दया थोर झाली हानी, विसरली दया थोर झाली हानी, विसरली दया थोर झाली हानी. शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म, चुकले यावर मग फेरा पडे, याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम भोगू नका. विसरली तया थोर झाले आणि पचतेली खाली 84च्या. कारण विसर पडल्यानंतर आपल्याला परत त्या चक्रामध्ये अडकावं लागतो, आणि आपण विसरलोत बरं का, खरंच विसरलो. कधी विसरलो सांगू का? ऐका, सांगतो. ज्यावेळी आपण मातेच्या गर्भामध्ये होतो, ज्यावेळी आपण मातेच्या गर्भामध्ये होतो, त्या गर्भामध्ये आपण भगवंताशी एकरूप होतो, भगवंताचं भजन करत होतो अखंडपणे. परंतु त्या ठिकाणी अशी सुंदर जागा नाही, असं सुंदर घर नाही. आता गर्भामध्ये काय आहे? काय सांगू गर्भीची यातना? काय सांगू गर्भीची यातना, माझ भोगिता नारायणा, माझ भोगिता नारायणा, मांस मरण प्रदाना, मांस मरण जाना, उदक्षणु क्षणा जातसे, उदक्षणु क्षणा जातसे, त्या गर्भामध्ये अशी सुंदर जागा नाही. मांस मल मूत्र सर्व त्या गर्भामध्ये असताना हा
गर्भ हा जीव त्या गर्भामध्ये वाढतो आणि वाढत असताना तो त्याचं मुंडकं खाली असतं, बाईवर असतो, उलटा टांगलेला असतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या जीवाला हा त्रास सहन करावा लागतो. हा त्रास त्या जीवाला सहन होत नाही म्हणून तो भगवंताला एक वेळ करी या दुःखारे गळे, एक वेळ करी या दुःखारे गळे. भगवंत या जीवाला विचारतात, अरे तू म्हणतो की मला या दुःखातून वेगळं कर, मला सोडव, परंतु तू बाहेर येऊन काय करशील? तू आत आहे तिथंच बरा आहे, माझं भजन करतोय, माझ्याशी एकरूप आहे, तू बाहेर येऊन काय करणार आहेस? नाही म्हणतो मी, मला तुम्ही सोडवा, याच्यातून मला बाहेर काढा, मी तुमचं रात्रंदिवस भजन करीन. आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंग. आपण वचन केले, दिले गर्भात वचन, तुझे करील वचन भजन. आपण गर्भामध्ये वचन दिलेलं आहे भगवंताला, मग करतो का? रात्रंदिवस भजन करतो का आपण? वचनाप्रमाणे नाही करत. म्हणून माऊली सांगतात, धरणी वायू लागता स्मरण नाही विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडे. आणि ते विसरल्यामुळेच आपल्याला विसरले तया थोर झाली हानी, आणि पचतील खाणी 84च्या उपजे ते नाशे नाशे ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जायचे परिभ्रमे का. कारण हे सृष्टीचं चक्र आहे, हे अखंड चालू आहे, याच्यामध्ये आपल्याला अडकावं लागतं, म्हणूनच आपल्याला दुःख भोगावं लागतं. आपण शोधतो सुख, परंतु आपल्याला सुख हाती लागत नाही, कारण आपण सुख शोधतो, परंतु सुख आपण शोधण्याचा पत्ता आपला चुकतोय. आपण पुढं सुख शोधतो संसारात, प्रपंचात, परंतु प्रपंचात संसारात सुख नाही. कारण दुःख बांधवाने आहे हा संसार, दुःख बांधवाने आहे हा संसार, दुःख बांधवाने आहे हा संसार, दुःख बांधवाने आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवानी आहे हा संसार, दुःख बांधवानी आहे हा. फक्त एक देव आहे, आपुला तो एक देव करून घ्यावा, येणे विना जीवा सुख नोहे. म्हणून तिसऱ्या चरणात चोखा महाराज सांगतात, अवघे सुख हे सांगत, अवघे सुखात सांगत, अवघे सुखाचे सांगाते, अवघे सुखाचे सांगाते. अवघे सुखाचे सांगाती, कोणी कामा नयती. कारण आपल्याला कोणीही कामाला येत नाही, फक्त आपला एक भगवंत आहे, तोच आपला तो एक देव करून घ्यावा, येण्या विना जेव्हा सुख नोहे. फक्त तोच आपल्या कामाला येतो, बाकी दुसरं कोणीही कामाला येत नाही. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशोन सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघा निवासी. काय सांगितलं नामदेव महाराजांनी? धनदारा पुत्रजन. धन, धन म्हणजे आपलं ऐश्वर काय असेल ते. दारा, दारा म्हणजे आपली पत्नी, पुत्र, मुलगा. धनदारा पुत्रजन बंधू भाऊ सोयरे पिशून सर्व
नातेवाईक हे काय सांगितलं सर्व मिथ्या. मिथ्या म्हणजे खोटे, सगळे खोटे जाणायला सांगितले. आता आपण जर आपल्या पत्नीला म्हटलं घरी गेल्यावर तो खोटी आहे, आपल्याला जेवायला भेटन का? भेटन नाही भेटणार. परंतु शास्त्राने हे सर्व खोटे, हे आपलं कोणीच नाही आहे का? आपलं कोणीच नाही, फक्त आपला भगवंत आहे. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सुखे सोय रे. बहीण कुणाचे भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. अंती जातीला एकल्या प्राण्या, अंती जातीला एकल्या प्राण्या, माझे माझे म्हणूनी. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे सुंदर प्रमाण. नाही रे नाही कुणाचे कोणी. हे सर्व मंडळी कीर्तनकार आहेत बरं का. हे आमचे दत्ता महाराज गावाने परळी वैजनाथून आले. कुठून? परळी वैजनाथ जवळ आहे कधी. ते स्वतः कीर्तनकार आहेत, गायनाचार्य आहेत. ते आमचे छत्रपती आहेत, शिवाजी महाराज. हे म्हणजे श्रीगोंद्याचं वैभव आहे. आणि हे आमची ऋतुजा ताई छोटीशी कीर्तनकार आहेत बरं काही भावी. हे काकडे महाराज ते सुद्धा कीर्तनकार आहेत. हे आमचे बाप्पू महाराज डाके हे सुद्धा कीर्तनकार आहेत. ते आमचे साथीला असणारे हिरवे भाऊ ते कायम आमच्या बरोबर असते. आणि हे आमचे जावई बाप्पू आहेत बरं का. म्हणजे खरं सांगतो हे सुद्धा कीर्तनकार आहेत. समोर आमची मुलगी बसली हे सुद्धा कीर्तनकार आहे. सगळे कीर्तनकार मंडळी. शंकर महाराज भगवान शंकर साक्षात, त्यांना हाका मारले की लगेच येते. आणि हे सुद्धा दत्तात्रयाचा अवतार आहे. हे कधी नाहीच म्हणत नाही. दत्ता महाराज खोली आनंदवाडी म्हणे विठुधरा, कारण तोच आपल्या कामाला येणार आहे. कारण आपल्या दुसरं कोणी कामाला येत नाही. आपण मग म्हणतो माझं माझं, परंतु सगळं काबाड वज आहे. फक्त त्याचंच नामस्मरण करायचं. घे 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 हरे नाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला रडतोस ढाई ढाई या संसाराच्या पायी. नरासारखा नर हा जन्म पुन्हा मिळायचा नाही. नरासारखा नर हा जन्म पुन्हा मिळायचा नाही. नरासारखा नर जन्म पुन्हा मिळायचा नाही. नरासारखा नर जन्म पुन्हा मिळायचा नाही. तू म्हणशील बायका पोर हे इथेच राहील सार. तू म्हणशील बायका पोर हे इथेच राहील सार. नरासारखा नर हा जन्म पुन्हा मिळायचा नाही. नरासारखा नर हा जन्म पुन्हा मिळायचा नाही. नरासारखा नर जन्म पुन्हा मिळायचा नाही. नरासारखा नर हा जन्म पुन्हा मिळायचा नाही. म्हणून घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला रडतोस ढाई ढाई या संसारापायी. नरासारखा नर हा जन्म पुन्हा मिळायचा नाही. नरासारखा नर हा जन्म पुन्हा मिळायचा नाही. नरासारखा नर
पुन्हा मिळणार नाही पुन्हा मिळणार नाही नरासारखा नर जन्म हा पुन्हा मिळायचा नाही. नामदेव महाराज सांगतात शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकल्यावर मग फेरा पडेल. फक्त एकदाच आहे, एकदाच आहे. आणि या जन्मात आल्यानंतरच सर्व गोष्टी करता येतात. आणि हा नरदेह हा मनुष्य जन्म आपल्याला बहुसायासाने मिळालेला आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. तर एका एका योनीमध्ये आपण कोटी कोटी वेळा फेर केला. अशा किती योनी येतं? 84 लक्ष योनी आहेत. कारण आपण किती वेळा कुत्र्याचा जन्म घेतला, किती वेळा गाईचा, गुरांचा, पक्ष्यांचा, कितीतरी वेळा आपण आईबाप बदलत आलो. ज्यावेळी आपलं पाप पुण्य समान झालं त्यावेळेस आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला. आणि मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालाय. आणि या जन्मात, कारण नामदेव महाराज एका ठिकाणी सांगतात नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती जे देव होऊ म्हणती ते देवची होती तरी कान चित्ती धरावे लक्ष 84 न चुकी फेरा. कारण नरदेह निदान आहे हे आपल्या हाताला लागलंय. मी नेहमी सांगत असतो नरदेह हा मनुष्य देह म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. तसं हे जंक्शन स्टेशन आहे. कारण दौंड तालुक्यामधलं जे रेल्वे स्टेशन आहे ना ते जंक्शन आहे. जंक्शन कशाला म्हणायचं की त्या ठिकाणावरून अनेक मार्गाने आपल्याला प्रवास करता येतो, अनेक मार्गाने. तसा या मनुष्य देहाला आल्यानंतरच आपल्याला डॉक्टर होता येतं, वकील होता येतं, जज होता येतं नाही कोठी. म्हणून या जन्मात आल्यानंतरच, कारण एकदा का आयुष्याचा दोरा तुटला ना परत तो कशानेही जोडता येत नाही. सुंदर असं उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. आपल्या 2 भाऊ आहेत. एक भाऊ भगवंताचा सारथी आहे गरुड, आणि एक भाऊ सूर्यनारायणाचा सारथी आहे. काय त्याचं नाव? अरुण. गरुड आणि अरुण हे 2 भाऊ आहेत सख्खे. आणि त्यांची माता आता वयस्कर झाली, थकलेली, आणि ती नेहमी आजारी असायची. परंतु सर्व देवदेवता तिला भेटण्यासाठी यायचे. परंतु एक दिवस काय झालं, स्वर्गामध्ये सर्व देवांची सभा भरली. आणि सभा भरल्यानंतर सर्व देवदेवतांना पाचारण करण्यात आलं की सर्वांनी या ठिकाणी हजर राहावे. म्हणून गरुडालाही वाटलं की आता आपल्याला हे जावं लागणार आहे, कारण भगवंताला घेऊन जावं लागेल विष्णूला. मग त्याच्या आईला सांगितलं त्याने, अगं आई मला आता जावं लागणार आहे, कारण स्वर्गामध्ये सभा भरली आणि मला भगवंताला घेऊन जावं लागेल. मग आई म्हटली, अरे मग तू जाणार असेल तर मग मला बी घेऊन चल ना, कारण माझं बी सर्वांचं दर्शन होईल. म्हणले, अगं तू थकलेली आहे, तुला त्रास होतो, मग तू इथंच थांब, मी जातो. नाही, मलाही घेऊन चल. बरं म्हटले, काय हरकत नाही. जसे म्हणले भगवंत तुझ्या पाठीवर बसतात तसे मी तुझ्या पाठीवर बसून तिथपर्यंत येईल. चालेल म्हटले. मग गरुड त्याच्या आईला घेऊन निघाल्यानंतर स्वर्गाच्या द्वारापर्यंत आले. परंतु स्वर्गाच्या द्वारावर एक पाटी लिहिली होती, इथे स्त्रियांना प्रवेश नाही. अशी पाटी लिहिल्यानंतर मग गरुडाने सांगितलं, अगं आई इथं तुला आतमध्ये येता येणार नाही. म्हणले, का? म्हणले, इथं स्त्रियांना प्रवेश नाही. अरे म्हणलं, मी तुझी आई आहे. आई जरी असली तरी भगवंताच्या लक्ष्मी मातेला सुद्धा इथं परवानगी नाही, मग तुला कसं येता येईल? नाही म्हटले. मग तू असं कर, तू बाहेरच थांब. मग त्या गरुडाने काय केलं, त्याच्या मातेला एका बाबळीच्या झाडाखाली सावलीला बसवलं आणि तो आतमध्ये निघून गेला. गरुड निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी यमराजाची स्वारी आली. आता यम कशावर येतो? रेड्यावर.
यमाची स्वारी आली. यमाची स्वारी आल्यानंतर तो रेडा त्याने त्या जिथं त्याची आई बसली होती त्याच्याच बाबळीच्या खोडाला रेडा बांधला आणि बांधत असताना त्याच्या आईकडे बघून फक्त हसला आणि निघून गेला. मध्ये येऊन परत सभेमध्ये हजर झाला. मग हजर झाल्यानंतर मग सभा संपली. परंतु गरुडाच्या मनात भीती होती की आपण यमाला विचारलं पाहिजे किंवा तू आमच्या आईकडे पाहून का हसला. मग सभा संपल्यानंतर ज्यावेळी सर्व बाहेर आल्यानंतर मग गरुडाने प्रश्न केला, अहो महाराज तुम्ही आमच्या आईकडे बघून हसले. हा म्हटले हसलो याच्यासाठी हसलो की तुझ्या आईचं मरण हिमालयाच्या पायथ्याशी त्या गुहेमध्ये असताना ही इथं काय करते, इथं कशी काय असं म्हटल्याबरोबर गरुड म्हणला आता आपण मनामध्ये म्हणला आपण चूक केली का नाही. तर आपण स्वतः आईला तिथं नेऊन ठेवलं मृत्यूच्या दारामध्ये. मग आता काय असं म्हटल्यानंतर मग विसरून गेले आणि मग म्हटले आता काय एवढं बोलूस तर यमाने लगेच आईला पटकन उचललं आणि घेऊन चालला. परंतु अरुण आणि गरुड हे दोघा भावांनी विचार केला. म्हणले आपण सूर्यनारायणाला अजून काय मागितलं नाही आणि विष्णूलाही काय मागितलं नाही. आपण निरपेक्ष सेवा केली. मग आपण शेवटचं मागणं तरी मागू भगवंताला किंवा मी तुम्हाला काही मागितलं नाही. माझं एवढं मागणं मान्य करा की आमची आई आम्हाला काही क्षणापुरती तरी थोडी परत द्या. आता भगवंत म्हटले मी ज्यावेळी त्रेतायुगामध्ये श्रीराम प्रभूच्या अवतारात होतो त्यावेळी माझ्या वडिलांना म्हणजे दशरथ राजाला सुद्धा मला वाचवता आलं नाही. मग तुझ्या आईला कसं वाचवू. म्हणून चोखा महाराज सांगतात एकदा का आयुष्याचा दोरा तुटला तो कधी देवाला सुद्धा जोडता येत नाही. काय मोबाईल नव्हते काही नव्हतं निरोप सांगण्यासाठी. मग त्यावेळी असे वाहनही नव्हते, मोटरसायकल नव्हते, काही नव्हतं. मग त्या ठिकाणी वाहन बैलगाडी असायची. परंतु बैलगाडी वाहन असायचं. परंतु जर सुखाची गोष्ट सांगायची असली तर बैलगाडीला सजवलं जायचं. बैलगाडीमध्ये आथरून टाकलं जायचं. बैलाच्या अंगावर झोली टाकल्या जायच्या आणि बैलगाडी वाजत गाजत निघायची सुखाचा प्रसंग असल्यावर. परंतु जर दुःखाचा प्रसंग असेल तर त्या ठिकाणी बैलगाडीमध्ये अंथरूणही नसायचं, बैलगाडी सजवलेलीही नसायची, बैलांच्या अंगावर झोलीही नसायच्या. अशा प्रकारे त्या आप्पाजी गुळवेंच्या मुनीमजींना सांगण्यात आलं की तुम्ही आता त्वरित बैलगाडी झुपा आणि देहूला जा आणि तुकाराम महाराजांना घेऊन या. मग अशा प्रकारे बैलगाडी आली आणि जिजाऊने पाहिलं की बैलगाडी आलेली आहे. परंतु बैलगाडीमध्ये काय अंथरूण नाही, झोली नाही, काय नाही. मग तिला थोडं मनामध्ये काहीतरी धाकधूक वाटली आणि विचारलं तिला किंवा महाराज कुठे गेले. महाराज म्हणले आताच काकड पूजाला गेले, काकडाला गेले, येतीलच आता. म्हणले ताबडतोब निरोप पाठवा. मग मुलाला पाठवलं आणि तुकाराम महाराजांना
पाचारण्यात आलं. पण तुकाराम महाराजांनी ओळखलं, अंतर्यामी होते, त्यांनी ओळखलं. कारण बैलगाडी पाहिल्यानंतर त्यांना वाटलं, ते घरात सुद्धा गेले नाही, ते म्हणले आवले आवले लगेच बस गाडीत. मग दोघंही गाडीत बसले आणि बैलगाडी निघाली. बैलगाडी आली, पुण्याला आली. पुण्याला आल्यानंतर त्यांच्या द्वारापर्यंत आल्यानंतर तुडुंब समाज भरलेला. मग त्या जिजाऊला वाटलं आता काहीतरी घडलंय. मग पाहतो तर जिजाऊचे वडील ते देहावसान झालेली. मग अशा प्रकारामध्ये मग सर्व तयारी झाली. ताटी वगैरे बांधण्यात आली. ताटीवर त्यांना निजवण्यात आलं आणि निघाली ताटी. आता विचार करा, त्या जीवाला खांदा देण्यासाठी कोण होतं? जावाई, ज्यांना आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतो, जगताचे गुरु आहेत ते स्वतः खांदेकरी आहेत. मग असे खांदेकरी मिळण्यासाठी किती भाग्य लागत, मग त्यांचं किती भाग्य होतं. मग प्रथम सुरुवातीला तुकाराम महाराजांनी खांदा दिला आणि बाकीचे खांदेकरी मागं दोन पुढं असे 4 खांदेकरी आले आणि उचललं. उचलल्यानंतर चालले प्रेतयात्रा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, असं करत 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 20पर्यंत आले. 20 असतो ना आपलं. 20पर्यंत आल्यानंतर मग 20मध्ये प्रेत ठेवलं जातं, तिथं पूजा केली जाते आणि खांदेकरी बदलतात. खांदेकरी बदलतात, पुढचे मागं आणि मागचे पुढं. आता जिजाऊ मागं होती, वारा घालत होती आणि तुकाराम महाराज करायचा. मग विचार करा, मग असा खांदेकरी, मग अशा खांदेकऱ्याला म्हणजे या महाराजांना प्रश्न विचारला जिजाऊने, किंवा इतक्या एवढ्या वेगाने घेऊन जाऊ नको द्या, आमच्या वडिलांना थोडं राहू द्या. परंतु तुकाराम महाराज म्हणले, अगं आवले, मी भगवंताला जास्त ओळखत नाही, तोही मला ओळखत नाही जास्त, परंतु ज्यावेळी मी भजन करायला भंडारा डोंगरावर जायचो त्यावेळेस तू भाकरीची टोपली घेऊन यायची आणि घेऊन येत असताना रस्त्यामध्ये तुला काटा मोडला. काटा मोडल्यानंतर तुझ्या पायातला काटा त्या स्वतः भगवंताने जिभेने काढलाय. कसा काढला? जिभेने काढलाय. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. कारण एवढी जवळीक तू साधली, तू खूप भाग्याची. मग मला विचारण्यापेक्षा, मला मध्यस्थी करण्यापेक्षा तूच भगवंताला विनंती कर ना. परंतु नाही, त्या ठिकाणी एकदा का आयुष्याचा दोरा तुटला तो परत कशानेही जोडता येत नाही. तुटला आयुष्याचा दोरा येर वावगा पसारा, टाकून पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. म्हणून काय करायचं, आपण आपला जो भगवंत आहे ना तो आपलासा करून घ्यायचा आहे. आपला तो एक देव करून घ्यावा आणि त्याचंच भजन आपण अखंड केलं पाहिजे. ते भजन कसं करायचं? विठोबा रखुमाई, Mubarak
आयुष्याचा दोरा येर वावगा पसारा टाकून पळते रांडा पोरी अंती होती पाठ मोरे अवघे सुखाचे सांगाती कोणी कामा नयेते टाकून पळते रांडा पोरी अंती होती पाठ मोरे आहोत संतांचे ऋणी आहोत शेतकऱ्याचे ऋणी आहोत सैनिकांचे ऋणी आहोत कारण सैनिक सीमेवर रात्रंदिवस लढतोय म्हणून आपण घरामध्ये झोपतोय शेतकरी रात्री अपरात्री दारावर आहे म्हणून आपण अन्न खातोय म्हणून या देशाचं ब्रीदवाक्य आहे जय जवान जय किसान हे दोन्ही या दोघांचंही ऋण आपल्यावर आहे आणि भगवंताचंही ऋण आपल्यावर आहे कारण आपल्याला त्याने सुंदर घडवलंय म्हणून त्याचंही आपण काय केलं पाहिजे नामस्मरण भजन केलं पाहिजे ना कारण तोच आपल्या कामाला येणार आहे कारण दुसरं कोणी नाही सगळे तुकाराम महाराज आहेत चोखा महाराजांनी शेवटच्या त्यांना सांगितलंय सगळे कसे येत चोखा म्हणे फजित खोर 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 मनती घर माझे मनती घर टाकून पळते राधा पोरे टाकून पळते राधा चोखा म्हणे फजित खोर माझे म्हणती घर टाकून पळते रांडा पोरे अंती होती पाठ मोरे प्रत्येकाला जायचंय प्रत्येक जण जाणार आहे मग कोणाचा भाऊ जाणार असेल कोणाची आई जाणार असेल कोणाचे वडील जाणार असेल कोणाचा मुलगा जाणार असेल परंतु ज्या मातेचा आज माता आहे परंतु मुलगा गेला मग त्या मातेने आज काय पाहायचं आणि ती म्हणते कुठे गेला माझा बाळ आता रडते डाई डाई कुठे गेला माझा बाळ आता रडते डाई डाई येणारे दादा मला झोप येत नाही येणारे दादा मला झोप येत नाही तळहाताचा पाळणा मी केला तळहाताचा पाळणा मी केला नेत्रदीपाचा दिवा मी लाविला नेत्रदीपाचा दिवा मी लाविला वासराला पाहून जसे उभी राहे गाय वासराला पाहून जशी उभी राहे गाय येणारे
दादा मला झोप येत नाही. असं आईचं अंतःकरण असतं. कारण बाप सुद्धा तितकाच कमी नाही, बाप सुद्धा तितकाच आहे, तितकाच मौल्यवान आहे. अहो ज्यावेळी श्रीकृष्ण भगवंताला तो मथुरेतून घेऊन जात होता, या यमुना नदीतून जात असताना त्या वसुदेवाच्या पार इथपर्यंत पाणी नाही, नाका तोंडापर्यंत पाणी जाऊस तर तो वसुदेव त्या बाळाला घेऊन जात होता. कारण स्वतःची पर्वा त्याला नव्हती. कारण देवाकडे मागण्यासाठी काहीतरी नवस बोलावं लागतो, देवाकडे मागण्यासाठी काहीतरी नवस बोलावं लागतो. परंतु बिगर नवसाचा जो जे देतो ना आपल्याला, बिगर नवसाचं जे काही देतो तो बाप असतो. कारण बापाला काही मागावं लागत नाही, बाप बिगर नवसाचा सर्व देत असतो. अलग लक्षामध्ये. म्हणून आपण आईबापाला आपल्या जपलं पाहिजे, आईबापाची सेवा केली पाहिजे. कारण कुठल्या मंदिरात जाऊ नका, परंतु माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. कारण माय बापांची सेवा करा, भगवंत तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि हे जर आपण नाही केलं, हे जर नाही केलं तर सांगू का, हे जरी नाही ऐकालं तरी, हे जरी नाही ऐकालं, हे जरी नाही ऐकालं, हे जरी नाही कळलं, बघा दुसरं येईल. हे जरी नाही कळलं, सरत शेवटी बा बांधून देईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा बांधून देईल, सरत शेवटी बा. एकच भावी नको 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 घालू नको 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 घालू पिंगा बाई पिंगा बाई पिंगा बाई पिंगा बाई पिंगा नंदरातून खग कुणी, नंदरातून खग कुणी घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळा मणी, 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 कुंकू घ्या कुणी काळा मणी. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावणी, सावध होऊनी भजनी लागा देव करावे म्हणे. मल्हारीचे माझ्या मल्हारी शिवारे, माझ्या मल्हारीचे माझ्या मल्हारी शिवारे, मल्हारी शिवारे, माझ्या मल्हारीचे माझ्या मल्हारी शिवारे. पिंगळा 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 मारवाडी, बोली बोली तो देखा पिंगळा मारवाडी, पिंगळा मारवाडी, बोल बोल तो देखा पिंगळा मारवाडी, पिंगळा मारवाडी, बोली बोली तो देखा पिंगळा मारवाडी, पिंगळा मारवाडी, बोली बोली तो देखा पिंगळा मारवाडी, पिंगळा मारवाडी, पिंगळा मारवाडी. तुटला आयुष्याचा दोरा, येर वावगा पसारा, टांगून पळती रांडा पोरे, आणखी होती पाठ मोरे, अवघे सुखाची सांगाती कोणी कामा नाही येते, टाकून पळती रांडा पोरे, आणखी होती पाठ मोरे. चोखा म्हणे फजित खोर, चोखा म्हणे फजित खोर, माझे माझे म्हणती घर, टाकून पळती रांडा पोरे, आणखी होती पाठ मोरे. आज तुमचे मित्र विलास भाऊ मोठे त्यांचे वडील 1 वर्षापूर्वी अचानक का झाकली या घटीचा देवा, नेनो काय झाला केदवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. अशा पद्धतीने महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ताराम
झाला उभा पांडुरंग सकाळी विठू आमासे पावला झाला मुक्त जोगा सकाळी विठू आमासे पावला श्रीरंग बोलावी तो वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो आरती घ्या आरती